आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, शिवसेनेचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री दादाजी भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष माझे सहकारी श्रीमती भुजबळ, अतिशय उत्तम पद्धतीने प्रवक्त्या नात्याने भूमिका मांडणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपण सर्व पत्रकार मित्र बाहेरचे प्रतिनिधी, सुरुवातीलाच महायुतीच्या वतीने आपलं सभाच काल संध्याकाळी उशिरा आणि सकाळी लवकर आपल्याला निमंत्रित केलेलं असताना सुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आला, याबद्दल आम्हाला युतीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. नवीन वर्षाच्या आम्हा सर्वांच्याच वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे विशेष करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका इतर बऱ्याच राजकीय घडामोडी असताना आपल्या सर्वांसाठी निरामय आयुष्याचं थोडंसं धावपळीचं, थोडंसं गडबडीचं, पण तितकंच प्रेमाने द्यावं असं सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या पत्रकार परिषदेला येतो आज आहे की महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे. गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणाने करत आपल्या देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावरती उंचवणारे नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका बळावरती पोहोचलेला असताना आज आम्ही सारेजण एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये काम करतो. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला जानेवारी महिन्यापासूनच एकत्रितपणाने महायुतीचे मेळावे संबंधित जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते. किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे. पण कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते. कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर एक मधल्या कालावधीमध्ये संबंध राज्यभराचा राज्यव्यापी एक मोठा मेळावा आम्ही वरळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता. संबंध राज्यभरातील तिन्ही पक्षाचे आणि अन्य घटक मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही ठिकाणी जिल्हा प्रमुख आहे, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशा वेळचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी हे सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो आहोत. आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना म्हणजे पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं या हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. याही नंतर माझे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या ठिकाणी बोलतील. हिंदीमध्ये सांगा मराठी उद्या मराठी मैं करता हूँ.
सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या